नमस्कार. कधी-कधी अचानक काहीतरी गोड खावंसं वाटतं नाही का? किंवा मग सणासुदीचे दिवस असले की विचारायलाच नको. तर आज आपण अशाच एका पारंपरिक, झटपट आणि एकदम चविष्ट गोड पदार्थाबद्दल बोलणार आहोत. आणि तो पदार्थ म्हणजे शेव लाडू. शेव लाडू हे नाव ऐकल्यावर फक्त एक मिठाई डोळ्यासमोर येत नाही, तर आठवतं ते बालपण, सणावारांची ती धामधूम आणि घरात दरवळणारा तो साजूक तुपाचा आणि साखरेच्या पाकाचा. वाह, काय तो सुगंध! ही एक अशी चव आहे जी पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून राहिली आहे. या लाडवाची खरी मजा कशात आहे माहितीये? त्याच्या चवीच्या मिश्रणात. म्हणजे बघा, एकाच घासात कुरकुरीतपणा पण आहे आणि मऊपणा पण. तिखट मिठाच्या शेवेची ती चटपटीत चव आणि साखरेच्या पाकाचा तो गोडवा आणि या सगळ्यावर कळस म्हणजे साजूक तुपाचा सुगंध. आहाहा, खरंच ही चव विसरण्यासारखी नाहीच. चला तर मग ही चवीची जादू तयार करण्यामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. त्यासाठी आपल्याला नक्की काय काय साहित्य लागणार आहे त्यावर एक नजर टाकूया. हे बघा, साहित्य एकदम साधं सोपं आणि आपल्या घरात सहज मिळणार आहे. शेवेसाठी आपल्याला हवी आहे 2 कप जाड खारी शेव आणि सोबत 2 मोठे चमचे तूप. आणि गोड पाकासाठी 1 कप साखर, अर्धा कप पाणी आणि साधारण अर्धा चमचा वेलची पूड. आणि हो, जर थोडा शाही टच द्यायचा असेल तर केशराच्या काही काड्या आणि 1 चमचा गुलाबजल पण वापरू शकता, पण ते पूर्णपणे ऐच्छिक आहे. बरं, साहित्य तर सगळं जमलं. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. आणि विश्वास ठेवा, हे लाडू बनवण्यात जितकं वाटतंय ना, त्यापेक्षा खूप म्हणजे खूपच सोपं आहे. एकदम परफेक्ट शेव लाडू बनवण्याचं सगळं रहस्य ना फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये दडलेलं आहे. चला बघूया त्या पायऱ्या कोणत्या आहेत. ठीक आहे, तर पहिली पायरी, कढईत तूप गरम करून शेव मंद आचेवर अगदी हलकी परतून घ्यायची. यामुळे ती मस्त कुरकुरीत होते. दुसरी पायरी आहे पाक बनवण्याची. साखर आणि पाणी एकत्र उकळून त्याचा एकतारी पाक बनवायचा. तिसरी आणि महत्वाची पायरी, भाजलेली शेव त्या गरम पाकात टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायची. आणि शेवटची चौथी पायरी, मिश्रण थोडं कोमट असतानाच हाताला तूप लावून पटापट लाडू वळायचे. झालं. आता ह्या पूर्ण कृतीमध्ये एकच गोष्ट आहे जिथे थोडं लक्ष द्यावं लागतं, आणि ती म्हणजे एकतारी पाक. पण घाबरू नका, हे ओळखायला खूप सोपं आहे. म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही पाकाचा एक थेंब अंगठा आणि पहिल्या बोटात घेऊन असा हळूवारपणे ताणता, तेव्हा एक चिकट न तुटणारी तार तयार व्हायला पाहिजे. बस, लाडू छान वळले जाण्यासाठी पाकाची हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असते. हे जमलं की तुमचे लाडू परफेक्ट होणारच. प्रत्येक पारंपरिक पदार्थामागे काहीतरी गुपितं असतात, नाही का? चला तर मग हे लाडू एकदम परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया, अगदी आजीच्या भटव्यातून. चला तर मग या काही खास गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट, लाडूसाठी नेहमी जाड आणि थोडी खारी शेव वापरायची, त्यानेच तो कुरकुरीतपणा येतो. दुसरी टिप, पाक जास्त घट्ट होऊ देऊ नका, नाहीतर लाडू कडक होण्याची शक्यता असते. तिसरा म्हणजे शेव हाताने अगदी हलकीच मोडायची, त्याचा चुरा करायचा नाही. चौथी गोष्ट, तुपाचा वापर थोडा जास्त केला ना की लाडू जास्त दिवस मऊ राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला घ्या, कारण ते थंड झालं की घट्ट होतं आणि मग लाडू वळता येत नाही. तर आता लक्षात आलं असेल की हे लाडू इतके खास का आहेत. एकतर ते खूप झटपट बनतात, चवीला खारट, गोड, कुरकुरीत असा एक अप्रतिम बॅलन्स साधतात. कोणताही सण समारंभ असो किंवा घरी पाहुणे येणार असोत, हा एक उत्तम पर्याय आहे. आणि हो, घरातल्या लहानग्यांसाठी तर हे हमखास आवडणारे लाडू आहेत. सुरुवातीला आपण आठवणींबद्दल बोललो होतो, तर मग आता वाट कसली बघायची? ही सोपी कृती नक्की करून बघा आणि आपल्या माणसांसोबत बसून नवीन गोड आठवणी तयार करा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत.